महात्मा फुले यांचा विचार केवळ वाचनातून लक्षात न ठेवता तो कृतीतून जिवंत ठेवावा असं मत आमदार गिरीश बापट यांनी व्यक्त केलं। महात्मा फुले यांना बहुजनांनी महात्मा पदवी देऊन गौरवले। त्या पदवीला 126 वर्षे पूर्ण झाली। त्यानिमित्त महात्मा फुले सामाजिक संस्थेच्या वतीने फुले आनंदोत्सव साजरा करण्यात आला। त्यात ते बोलत होते। या कार्यक्रमाला महात्मा फुले सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा नीता होले, रमाकांत होले, प्राध्यापिका वृषाली रणधीर उपस्थित होते। बापट म्हणाले, तत्कालीन समाजातील राक्षसी प्रवृत्तीविरोधात बंड करण्याचे सामर्थ्य फुले यांच्या विचारांनी बहुजनांना दिलं। सध्या पदव्या विकत मिळतात, मॅनेज केल्या जातात, मात्र फुले यांच्या अविरत समाज सुधारणेच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना महात्मा या पदवीने सन्मानित करण्यात आले। त्यांच्या विचारांमागील भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे। फुले यांची तळमळ समाज उद्धारासाठी होती। सध्याच्या पिढीला त्यांचे विचार हे कृतीत आणणे अवघड जरी असले तरी त्या दृष्टीने त्यांच्या सामाजिक प्रबोधनाचा वारसा सुरू ठेवावा लागेल। या प्रसंगी रणधीर यांनी मी सावित्रीबाई फुले बोलते या नाटकाचा एकपात्री प्रयोग सादर करत उपस्थितांची दाद मिळवली। नमस्कार। अंगाशी मी सावित्री ज्योतिबा फुले। नाव समजेसने ठावा असेल ना वय तरी म्हणा, नाही तरी म्हणा वय वय काय काय काम केली बरं मी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। घरचा पाण्यात खावत लोकांसाठी खुला केला। समजा तुम्हाला ठाव आहे पण मी माझी कहाणी सांगते, नीट ध्यान देऊ नाही। मी सावित्री ज्योतिबा फुले। नाही गाव माझं माहेर खंडोजी नेवसे पाटलाची मिठू। अहो पाटलाची पोर होती। माझं समन पडतो तू का पुरं केलं जायचं। मी काय बी हाट केला तरी बी माझा हाट पुरा केला जायचा। महाबाप पाटील अख्ख्या पंचक्रोशी मध्ये माझ्या बापाच्या नावाचा दबदबा। कुणाचा काय बी प्रश्न असला की माझ्या बापाकडे या। महाबाप समजाचा प्रश्न सोडवायचा बघ। अहो सम्याने बायको नांदवली नाही तरी माझ्या बापाकडे या।